नमस्कार. तर आज आपण एक नवीन प्रकरण, पाचवी स्कॉलरशिप, नवनीत प्रकाशनचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्या पाचवी स्कॉलरशिप मधलं जे पहिलं प्रकरण आहे, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह. बरोबर आहे. हे पहिलं प्रकरण जे आहे, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह. आणि आपण आता स्कॉलरशिप मध्ये जेवढे काही गणिताचे, मराठीचे, इंग्रजीचे आणि बुद्धिमत्तेचे जेवढे काही प्रकरण आहे ते सर्व प्रकरण आपण आता इथून घेणार आहोत. तर पाचवी स्कॉलरशिपचं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आहे. नवोदयसाठी, गणिताची भरपूर सरावासाठी, गणितासाठी, त्याच्यानंतर मराठी उतार्यासाठी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यासाठी खूप अतिशय महत्वाचं आहे. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह आपण आज बघणार आहोत. पाचवी स्कॉलरशिपचं पहिलं प्रकरण. आता मी अनेक प्रकरण घेतलेलं आहे, गुणाकार घेतलेला आहे, भागाकार घेतलेला आहे, स्थानिक किमतीचे प्रश्न घेतलेले आहे. हे 2 in 1 असल्यासारखं, म्हणजे ते नवोदयसाठी पण उपयोगी, स्कॉलरशिपसाठी पण उपयोगी आणि NMS 8वी स्कॉलरशिप म्हणजे सर्व बेसिक तुमचं पक्क झालं पाहिजे. तर तुम्ही 5वी 8वी किंवा 1ली पासून 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे मंथन परीक्षेची तयारी करतात, अनेक परीक्षेची तयारी करतात, त्या सर्व परीक्षेसाठी आपलं चॅनल अतिशय उपयोगी आहे. तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत, 5वीचे स्पर्धा परीक्षा करणारे, शालेय स्पर्धा परीक्षा 8वी पर्यंतचे, त्याच्यानंतर 10वी साठी सुद्धा 10वीचं जे काही गणित भाग 1, 2 आहे ते पण संपूर्ण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेत आहोत आणि अतिशय मोफत आहे. आपण बऱ्याच ठिकाणी खूप फीस भरून आपण क्लास करतो, या ठिकाणी मोफत आहे. याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल आणि तुम्ही पण उपयोग करून घ्या. तर आज आपण आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह आपण बघणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? 2 प्रकारे संख्या चिन्ह परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक. बरोबर आहे. जे मी इथं लिहिलेले आहेत बघा, इंग्रजी अंक, हे 4, हे 5, हे 6, हे इंग्रजी अंक. आणि देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठी अंक. देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय? मराठी अंक. अशा प्रकारे ही 2 संख्या चिन्ह आहेत. आपण जे मराठी मधून लिहितो ते मराठी, त्याला देवनागरी संख्या चिन्ह असे म्हणतात, कारण आपल्या लिपीचं नाव आहे देवनागरी संख्या चिन्ह. आणि इंग्रजी मधून जे आपण अंक काढतो त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असं म्हटलं जातं. आणि यानंतर रोमन संख्या चिन्ह. आता आपल्याला इंग्रजी अंक माहितीच आहेत, आपण दररोज त्यात तेच अंक लिहितो. मराठी अंक आपल्याला माहित आहेत, बरोबर आहे. तर आजचं जे मुख्य प्रकरण आहे ते म्हणजे रोमन संख्या चिन्ह आहे. काय आहे? रोमन संख्या चिन्ह आहे. तर 100 पर्यंतच्या रोमन संख्या किंवा 1000 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह तुम्हाला लिहिता आला पाहिजे, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 100 पर्यंतचे तर रोमन संख्या चिन्ह आलेच पाहिजेत, कारण 5वीला हे प्रकरण आहे. तर तुम्हाला अगोदर 100 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह पाठ करायची गरज नाही. जर तुम्ही 1 ते 10 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह पाठ केला आणि 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 यापर्यंत हे जर रोमन संख्या चिन्ह पाठ केला तर तुम्हाला 100 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह लिहिता येतात. मग त्या कशा लिहायच्या ते आपण आज बघणार आहोत. बघा, तर हे लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक आणि देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठी अंक. हे व्यवस्थित काय करायचं आहे? लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे रोमन संख्या चिन्ह आहेत 1 ते 10 पर्यंत, बरोबर आहे. आपलं जे इंग्रजी मधलं जे आय असतं, आय कॅपिटल लेटर्स किंवा स्मॉल लेटर्स म्हणजे दोन्ही कोणतीही लिपी तुम्ही घेऊ शकता. तर ते आय, 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 म्हणजे ट्रिपल आय, 4 म्हणजे आय व्ही, 5 म्हणजे व्ही, 6 म्हणजे व्ही आय, 7 म्हणजे व्ही डबल आय, 8 म्हणजे व्ही ट्रिपल आय, 9 म्हणजे आय एक्स आणि 10 म्हणजे एक्स. थोडस पाठ करताना टॅक्टनं पाठ करा. बघा,
आता एक म्हणल्यानंतर बरोबर आपल्याला माहित आहे एक बोट म्हणजे ही आय एक आहे, दोन म्हणल्यानंतर दोन आहे, तीन म्हणल्यानंतर तीन आहे, हे सगळं आपल्याला कळत आहे. बरोबर आहे. चार थोडं वेगळं आहे. 4 आणि 6 लक्षात ठेवा. 4 आणि 6 आय व्ही व्ही आहे. 4 आणि 6 4 ला आय व्ही आहे आणि 6 ला व्ही आय आहे. म्हणजे काय असतं बघा, हे जे 5 आहे हे 5 मधून एक गेल्यानंतर 4 राहतं. बघा 5 मधून एक गेल्यानंतर 4 राहतं. म्हणजे या ठिकाणी 4 ची व्याख्या करत असताना म्हणजे 4चं रोमन संख्या चिन्ह लिहित असताना नीट लक्ष द्या. आता 5च्या नंतरचे बघा 5 मध्ये एक मिसळलं 6 झालं. हे ह्याच्या अगोदरचं होतं म्हणून वजाबाकी करत आहोत, ह्याच्या नंतरचं आहे म्हणून बेरीज करत आहोत. 5 आणि 1 6, 5 आणि 2 7. बघा हे एक आहे, 5 मध्ये एक मिसळलं 6 झालं, 5 मध्ये 2 मिसळले 7 झाले, 5 मध्ये 3 मिसळले 8 झाले. आता 9च वेगळं आहे, कारण 10 ला काय आहे x आहे, तर 10 मधून एक गेलं 9 राहिलं. 10 मधून एक गेलं 9 राहिलं. म्हणजे 4चं 5 मधून एक गेलं 4 राहिलं आणि 9चं 10 मधून एक गेलं 9 राहिलं. म्हणजे या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, ते थोडं लक्षात ठेवत असताना त्यातनं लक्षात ठेवा. 5 मधून एक गेलं 4 राहिलं आणि 10 मधून एक गेलं 9 राहिलं. बरोबर आहे. म्हणजे 4 आणि 9 ला आय आय जो आहे आय 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 व्ही आणि आय एक्स. बरोबर आहे. म्हणजे 10 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह पाठ करणं काही अजिबात अवघड नाही. आता 10 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह पाठ केलात. आता 10 ते 100 पर्यंतच्या म्हणजे या ठिकाणी बघा 20 ला डबल एक्स. आता 10 ला एक्स आहे, 20 ला डबल एक्स, 30 ला ट्रिपल एक्स. लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपा आहे. डबल एक्स ट्रिपल एक्स. 40 ला बघा 50च्या अगोदरचा आहे म्हणून 50 मधून 10 गेली 40 राहिली. 50 मधून 10 गेली काय राहिली 40 राहिली. त्याच्यानंतर 50 ला यल 60, 50 आणि 10 60 70, 50 आणि 10 60 आणि 10 70 80, 50 60 70 80. त्याच्यानंतर 90 ला थोडस वेगळं आहे. 100 ला सी आहे म्हणून सी मधून एक्स म्हणजे 100 मधून 10 गेल्यानंतर काय येतं 90 येतं. 100 मधून 10 गेल्यानंतर काय येतं 90 येतं. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 10 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह पाठ करा आणि 10 20 30 40 50 60 70 80 90 100 एवढेच रोमन संख्या चिन्ह पाठ करा. आता त्यानंतर कुठलाही अंक दिला तर तुम्हाला रोमन संख्या चिन्ह कशा पद्धतीने लिहायचं ते मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर तर हे जे पुढचे जे रोमन संख्या चिन्ह आहे ते पण आपण बघणार आहोत. एक सूत्र लक्षात ठेवा LCDM. हे सूत्र लक्षात ठेवायचं LCDM म्हणजे काय आहे हे 50 100 500 1000. हे सूत्र लक्षात ठेवा LCDM 50 100 500 1000. LCDM 50 100 500 1000 हे रोमन संख्या चिन्ह आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला उपयोगी येईल. आता इथं बघा 100 ला सी आहे, 200 म्हणजे 100 100 2C, 300 100 100 100 3C. आता इथं थोडस वेगळं आहे 400 ला. बरोबर आहे. 500 ला डी आहे म्हणून 500 मधून 100 गेले 400 राहिले. 500 ला डी. 600 ला 500 अधिक 100, 500 600 700, 500 600 700 800 आणि 900 ला सीएम. 900 ला काय आहे सीएम आहे म्हणजे एम ला 1000. हा 1000 मधून 100 गेला 900 राहिले. म्हणजे बघा या ठिकाणी 4 ला थोडं वेगळं आहे, 40 ला वेगळं आहे, 400 ला वेगळं आहे आणि 9 ला थोडस हे 4 आणि 9च लक्षात ठेवताना 40 आणि 90च लक्षात ठेवा व्यवस्थित. 400 आणि 900च लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला तिथं पुढे काही अडचण येणार नाही. आणि हे सूत्र तुम्ही अतिशय महत्वपूर्ण सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर बघा आता 1 पासून 10 पर्यंतची रोमन संख्या चिन्ह आपण पाठ केली, 10 पासून 90 पर्यंतची रोमन संख्या चिन्ह पाठ केली असं आपण समजूया. पाठ तर करावी लागतील. पहिलंच प्रकरण आहे स्कॉलरशिप. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता कुठलीही संख्या घ्या आणि संख्या घेतल्यानंतर त्याचं रोमन संख्या चिन्ह कसं द्यायचं बघा. उदाहरणामध्ये संख्या घेतली 44.
काय घेतली 44. तर 44 संख्या घेतल्यानंतर आता 44 कधी येतं 40 मध्ये 4 मिसळल्यानंतर 44 येतं. 40 ला काय आहे 40 ला आहे XL. 40 ला काय आहे XL आहे. बघा आता 40 ला XL आहे म्हटल्यानंतर आणि आता हे झालं 40 ला 40 मध्ये 4 मिसळायचं आहे. मग 40 मध्ये 4 ला काय आहे IV आहे. बघा 4 ला काय आहे IV आहे. म्हणजे XL IV हे झालं 44 रोमन संख्या चिन्ह. XL IV हे 44 रोमन संख्या चिन्ह. कुठलीही संख्या घ्या. उदाहरणामध्ये 68 घेतलं. आता 68 घेतल्यानंतर काय होईल तर 60 मध्ये 8 मिसळल्यानंतर 68 येईल. 60 मध्ये 8 मिसळल्यानंतर 68 येईल. 60 ला काय आहे LX आहे. 60 ला काय आहे LX आहे आणि 8 ला काय आहे V ट्रिपल आहे. 8 ला काय आहे V ट्रिपल आहे. झालं हे झालं 68 रोमन संख्या चिन्ह. कोणतीही संख्या घ्या तुम्ही. त्याच्यानंतर घ्या 82 घ्या. आता 80 ला काय आहे बघा 80 ला L ट्रिपल X आहे. 80 ला L ट्रिपल X आहे आणि 2 ला काय आहे डबल I आहे. 2 ला काय आहे डबल I आहे. हे झालं 80 2 82 म्हणजे हे झालं 82 चं रोमन संख्या चिन्ह. म्हणजे तुम्ही पूर्ण रोमन संख्या चिन्ह पाठ करायची गरज नाहीये. तुम्ही 10 पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह आणि 10 20 30 40 50 60 70 80 90 एवढी जरी रोमन संख्या चिन्ह तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला 100 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह कुठलीही लिहिता येते म्हणतो मी. कोणतीही लिहिता येते. अशा प्रकारे कोणतीही रोमन संख्या चिन्ह घ्या तर ते तुम्हाला काय होईल अतिशय सोप्या पद्धतीने लिहिता येईल. अशा प्रकारे हे जे रोमन संख्या चिन्ह आहेत हे रोमन संख्या चिन्ह तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील. तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण रोमन संख्या चिन्हावरचे सर्व महत्वपूर्ण प्रश्न आता आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. ओके. तर यानंतर आपण प्रश्न बघूया. महत्वाचे जे काही प्रश्न आहेत तर सर्व रोमन संख्या चिन्हावरती बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे वेगवेगळे प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. बरोबर आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी कोणती जोडी चुकीची आहे असा प्रश्न आहे. तर कोणती जोडी चुकीची आहे असा प्रश्न आहे. तर बघा तर IX बरोबर V अधिक IV. IX बरोबर X वजा I. IX बरोबर डबल X वजा IX आणि IX बरोबर XV वजा VI. आता या ठिकाणी IX म्हणजे काय 9. 10 मधून 1 गेलं 9 राहील. तर IX म्हणजे 9. तर या सगळ्यांची क्रिया म्हणजे 9 उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग कोणती जोडी चुकीची आहे किंवा कोणती जोडी बरोबर आहे ते काढायचं आहे. मग आपण या ठिकाणी अंकात लिहूया 9 बरोबर V ला काय 5 आधी IV ला काय 5 मधून 1 गेले 4 राहिलं हे 4. 2 नंबर 9 बरोबर X ला काय 10 वजा I ला काय 1. 3 नंबर 9 बरोबर डबल X ला काय 20 वजा IX ला काय 10 मधून 1 गेलं 9 राहिलं 9. 4 नंबर IX ला काय 9 XV 10 आणि 5 15 वजा VI 5 आणि 1 6. बघा आता 5 आणि 4 9. 10 मधून 1 गेलं 9. 20 मधून 9 गेले 11. 20 मधून 9 गेले किती राहतात 11 राहतात. 15 मधून 6 गेले 9. म्हणजे या 4 पर्यायामध्ये कोणती जोडी चुकीची आहे तर 3 नंबरची जोडी चुकीची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा
तसाच प्रश्न आहे. तर या ठिकाणी कोणती जोडी चुकीची आहे तेच काढायचं आहे. तर एक्स व्ही बरोबर डबल एक्स वजा व्ही, एक्स व्ही बरोबर एक्स डबल एक्स व्ही वजा एक्स, एक्स व्ही बरोबर एक्स प्लस व्ही आणि एक्स व्ही बरोबर एक्स आय अधिक व्ही. तर एक्स आणि व्ही म्हणजे काय? 10 आणि 5 15. बरोबर आहे का? 10 आणि 5 15 म्हणजे 15 बरोबर एक्स एक्स 10 10 20 वजा व्ही म्हणजे 5. 2 नंबर एक्स एक्स व्ही 10 20 आणि ही 5 म्हणजे 25 वजा 10 एक्स 10 सॉरी 15 बरोबर 10 अधिक 5 आणि 4 15 बरोबर एक्स आय 10 आणि 1 11 अधिक 5. तर अशा पद्धतीनं तर बघा 20 मधून 5 गेले 15 राहिले, 25 मधून 10 गेले 15 राहिले, 10 मधून 5 सॉरी 10 आणि 5 15 आणि 11 आणि 5 16. 11 आणि 5 किती होईल? 16 होईल. म्हणजेच ही जोडी काय आहे? चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे तोच प्रश्न, कोणती जोडी चुकीची आहे? तर या ठिकाणी पहिला प्रश्न एक्स बरोबर व्ही अधिक व्ही, एक्स बरोबर डबल एक्स वजा आय एक्स, एक्स व्ही बरोबर आय एक्स प्लस व्ही आय आणि एक्स बरोबर एक्स व्ही वजा व्ही. तर या ठिकाणी आपण काढूया. तर पहिला प्रश्न एक्स म्हणजे काय? 10 बरोबर 5 अधिक 5 2. 10 बरोबर डबल एक्स म्हणजे 20 वजा आय एक्स म्हणजे काय? 10 वजा 1 9. 3 नंबर एक्स व्ही म्हणजे 15 बरोबर आय एक्स म्हणजे 10 मधून 1 गेलं 9 राहिलं अधिक व्ही आय म्हणजे काय? 5 आणि 1 6. 4 नंबर एक्स व्ही 10 आणि 5 15, एक्स म्हणजे 10, 10 आणि 5 15 वजा व्ही म्हणजे 5, व्ही म्हणजे 5. तर या ठिकाणी कोणती जोडी चुकीची आहे बघा. 5 आणि 5 10, 20 मधून 9 गेले. आता 20 मधून 9 गेल्यानंतर किती येतं? 11 येतं, परंतु इथं 10 दिलेला आहे. 20 मधून 9 गेले 11 येतं, परंतु या ठिकाणी 10 दिलेला आहे. तर 9 6 15 आणि 15 मधून 5 गेली 10 राहिले. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ही जोडी काय आहे? चुकीची आहे. यानंतर पुढचा प्रश्न आणि या प्रकारामधला शेवटचा प्रश्न एक्स एक्स व्ही बरोबर ट्रिपल एक्स मायनस व्ही, एक्स एक्स व्ही बरोबर आय एक्स प्लस एक्स व्ही आय, एक्स एक्स व्ही एक्स आय प्लस एक्स व्ही आणि ट्रिपल एक्स बरोबर एक्स एक्स आय व्ही प्लस आय व्ही. तर या ठिकाणी बघूया आपण. तर आता इथं एक्स एक्स व्ही म्हणजे काय? तर 10 आणि 10 20 आणि 5 25. 25 बरोबर ट्रिपल एक्स म्हणजे 30 वजा व्ही म्हणजे 5. 2 नंबर 25 बरोबर आय एक्स 10 मधून 1 गेलं 9 राहिलं अधिक एक्स व्ही आय 10 आणि 5 15 आणि 1 16. 25 बरोबर एक्स आय 10 आणि 1 11 अधिक एक्स व्ही 11 एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 आणि 4 नंबर ट्रिपल एक्स म्हणजे 30. तर एक्स एक्स 10 10 20 आणि आय व्ही म्हणजे काय? आय व्ही म्हणजे 4. बरोबर आहे. 10 10 20 आणि 4 24 अधिक आय व्ही म्हणजे 4च. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे
सॉरी, तर थोडं चुकलेलं आहे. या ठिकाणी व्ही आय आहे, म्हणजे 5 आणि 1 6. बघा, तर या ठिकाणी इथं व्ही आय आहे, करेक्शन करून घ्या. तर 25 बरोबर 30 वजा 5, 30 मधून 5 गेली, 25 राहिले. 16 आणि 9 25, 15 आणि 11, 5 आणि 1 6. 15 आणि 11 किती होतं? 15 आणि 10 25 आणि 1 26, म्हणजे 15 आणि 11 26 व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी 25 दिलेला आहे. आणि 24 आणि 6 30, म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे. तर पुढचा प्रश्न बघा. तर जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती जर व्हिडिओ भेटत नसतील, सापडत नसतील, म्हणजे त्याच्यामध्ये 5वीचे पण म्हणजे गणिताचे व्हिडिओ आहेत, बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर 8वी स्कॉलरशिपचे व्हिडिओ आहेत आणि 10वीचे पण आहेत, म्हणजे एवढं मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं 10वीचे वेगळे व्हिडिओ, 5वी नवोदय स्कॉलरशिप गणिताचे वेगळे व्हिडिओ, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला तिथं दिसतील. त्याच्यामुळे प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते व्हिडिओ तिथं मिळतील. तर पुढचा प्रश्न बघा. व्ही प्लस आय व्ही गुणिले ट्रिपल आय. तर या ठिकाणी काय करायचं आहे? तर इथं बेरीज करून गुणाकार करायचा आहे. आता काय करावं लागेल? अगोदर गुणाकार करायची का बेरीज करायची? तर पदावली हे आपल्याला प्रकरण पण आहे, त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तरी पण सूत्र आहे कंचे भागू बेव, म्हणजे अगोदर भागाकार, म्हणजे अगोदर कंस सोडवायचं, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. म्हणजे या ठिकाणी अगोदर काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. म्हणजे अगोदर हे अंकात लिहून घेऊया. तर 5 अधिक व्ही ला 5 आय व्ही, बरोबर आहे. 5 मधून 1 गेलं, 4 राहिलं, मल्टिप्लाय 3 गुणिले 3. तर तिघाचा गुणाकार म्हणजे दोघाचा गुणाकार करायचं. 5 अधिक 4 त्रिकोण 12, तर 12 आणि 5 17. तर 17ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय होईल? 10. 10ला काय? आता 17 म्हणजे काय? 10 आणि 7 17, मग 10ला x आणि 7ला व्ही डबल आय, 7ला व्ही डबल आय, अशा प्रकारे एक्स व्ही डबल आय. मग कुठं आहे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न. तर जे काही स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यामधले प्रश्न मी घेत नाहीये, ते वेगळी सरावासाठी प्रश्न आहेत. आणि मला वाटतं की हे प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला त्या पुस्तकातले प्रश्न एकदम सोपे राहतील, बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघा. तरी पण आपण त्याच्यामधले जे काही अवघड प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर प्रश्न आहे ट्रिपल एक्स मायनस आय एक्स डिवाइड बाय व्ही डबल आय. म्हणजे या ठिकाणी दोघाची वजाबाकी. ट्रिपल एक्स म्हणजे काय? 10 10 10 30, वजा आय एक्स 10 मधून 1 गेलं, 9 राहिले, भागिले व्ही डबल आय. व्ही डबल आय म्हणजे काय? 5 आणि 2 7. तर या ठिकाणी आता इथं भागाकार पण करायचा आहे आणि वजाबाकी करायची आहे, परंतु अगोदर काय करावं लागेल? आताच तुम्हाला सूत्र सांगितलेलं होतं, कंचे भागू बेव, कंस अगोदर सोडवायचा. जर त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया असेल अगोदर कंस सोडवायचा, बरोबर आहे. तर 30 मधून 9 गेले 21, 30 मधून 9 गेले 21, आणि 21 ला 7 न भागल्यानंतर 7 त्रिक 21, तर 3 ला काय येईल रोमन संख्या चिन्हामध्ये? ट्रिपल आय. तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न आहे डबल आय, ट्रिपल आय व आय व्ही यांचा गुणाकार किती? तर डबल आय म्हणजे काय? 2 गुणिले, ट्रिपल आय म्हणजे 3 गुणिले, आय व्ही म्हणजे 5 मधून 1 गेलं, 4 राहिलं. तर याचा गुणाकार बेत्रिक 6 आणि 6 चोक 24, बेत्रिक 6 आणि 6 चोक 24. तर 24 म्हणजे काय आहे? 24 म्हणजे 20 आणि 4. 20 ला किती? डबल एक्स, आणि 4 ला किती? 5 मधून 1 गेलं, 4 म्हणजे आय व्ही, म्हणजे डबल एक्स आय व्ही, म्हणजे पर्याय क्रमांक 1.
पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न आहे XXIV व XVI यातील फरक किती? तर या ठिकाणी बघा, XXIV म्हणजे काय, 10 10 20, 5 मधून 1 गेलं 4 राहिले म्हणजे 24, वजा 10 5 आणि 1, 10 VI म्हणजे 6, 10 6 16. तर 24 मधून 16 गेले किती राहिले? 24 मधून 16 गेले 8 राहिले. तर 8 ला काय म्हटलं जाते? VIII. 5 आणि 3 8, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक काय होईल? 2 येईल. यानंतर पुढचा प्रश्न. तर प्रश्न आहे VII गुणिले VIII कंसामध्ये वजा दुसऱ्या कंसामध्ये VI गुणिले VIII. म्हणजे या ठिकाणी 2 कंस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्याचा गुणाकार करायचा आहे, पुन्हा आलेल्या 2 गुणाकाराची वजाबाकी करायची आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, VII म्हणजे 5 आणि 2 7, गुणिले VIII म्हणजे 5 आणि 3 8, वजा VI म्हणजे 5 आणि 1 6, आणि VII म्हणजे 5 आणि 2 7, 7 8 56, वजा 6 7 42. अगोदर कोण सोडायचं? दोन्ही कोण सोडवले. आता 56 मधून 42 गेले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, आणि 5 मधून 4 गेलं 1 राहिलं. तर या ठिकाणी 14 म्हणजे किती बघा? 14 म्हणजे 10 आणि 4, 10 ला X आणि 4 ला IV, 10 ला X आणि 4 ला IV, 5 मधून 1 गेलं 4 राहिलं, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 XIV. पर्याय क्रमांक 4 उत्तर. पुढचा प्रश्न बघा. तर XII अधिक IX भागिले III, म्हणजे या ठिकाणी बेरीज आणि भागाकार, म्हणजे अगोदर काय करावं लागेल? आपल्याला भागाकार करावा लागेल. 10 आणि 2 12, अधिक IX म्हणजे 10 मधून 1 गेलं 9 राहिले, भागिले III म्हणजे 3. म्हणजे अशा पद्धतीनं 12 अधिक 9 भागिले 3, म्हणजे या ठिकाणी बेरीज अगोदर नाही करायची, अगोदर भागाकार करायचा. म्हणजे लिहित असताना तुम्ही अशा पण पद्धतीने लिहू शकता, 12 अधिक 9 भागिले 3, म्हणजे 3 1 3, 3 त्रिक 9, आणि 12 आणि 3 या दोघांची बेरीज येईल 15, आणि 15 ला रोमन अंकामध्ये 10 आणि 5 15, म्हणजे XV. 10 आणि 5 15 म्हणजे XV. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे D/M. काय आहे हे? D आहे. D/M गुणिले C. तर तुम्हाला सूत्र अगोदर सांगितलेलं होतं LCDM. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर या आधारावर हे सूत्र काय प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी अगोदर आपण अगोदर हिचे रोमन संख्या चिन्हाचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रूपांतर करूया. तर LCDM, LCD 500, D म्हणजे काय? 500. LCDM, M म्हणजे 1000, गुणिले LC, C म्हणजे काय? 100, म्हणजे 500 भागिले 1000 गुणिले 100 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? हे 2 शून्य कट होतील, आणि इथला 1 शून्य आणि इथला 1 शून्य कट होईल, म्हणजे खालचे 3 शून्य आणि वरचे 3 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे या ठिकाणी फक्त राहतं शिल्लक काय? 50. राहतं शिल्लक काय? 50. तर उत्तर काय आलेलं आहे? 50. मग 50 ला काय म्हणतात? LCDM. L म्हणजे 50 ची किंमत काय झाली? L झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4.
यानंतर त्याच प्रकारचा पुढचा प्रश्न बघा, यल छेद सी गुणिले यम. तर तुम्हाला ते सूत्रच लक्षात ठेवावं लागेल. LCDM अतिशय सोपं सूत्र आहे. तर या ठिकाणी यल म्हणजे काय 50, सी LC सी म्हणजे 100, LCDM यम म्हणजे 1000. बरोबर आहे. यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि यम म्हणजे 1000. तर अशा प्रकारे 1 2 1 2 म्हणजे या ठिकाणी 50 आणि 10 राहिलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे 50 न 10 ला गुणलं किती आलं 500. 50 10 500 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 500. मग 500 ला काय येतं आता आपण पाहिलं LCD म्हणजे 500 ला काय येतं डी येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपण 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील जे काही अवघड प्रश्न आहेत ते पाहूया. तर माझ्याकडे थोडंसं जुनं पुस्तक आहे, तुमच्याकडे असेल तर नवीन प्रश्न तेच असतात, थोडेसे बदल केलेले असतात. तर या ठिकाणी नमुन्या प्रश्नामध्ये जे काही प्रश्न आहे, पहिला 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात. तर 24 म्हणजे 20 आणि 4 24, 20 ला XX आणि 4 ला IV. बरोबर आहे. 4 ला IV म्हणजे XX IV. तर हा एक प्रश्न आहे थोडासा बघा. तर पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर L V I. बरोबर आहे. जेव्हा असं खूप मोठी संख्या दिसते तेव्हा विद्यार्थी गोंधळून जातात. तर त्या ठिकाणी गोंधळून जायची गरज नाहीये. तर तुम्हाला अगोदर LXX आहे. सॉरी इथं चुकलेलं आहे थोडस. LXX आहे. LXXV आहे. तर या ठिकाणी अगोदर याची किंमत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय येते ते बघूया आपण. आता यल म्हणजे काय 50, यल म्हणजे 50 अधिक XX 10 10 10 अधिक 10, व्ही म्हणजे काय 5 आणि ट्रिपल आहे म्हणजे काय 3. अशा पद्धतीनं 50 आणि 10 60 आणि 10 70, 70 आणि 5 75 आणि 75 आणि 3 78, 75 आणि 3 78. म्हणजे अशा प्रकारे ही 78 ची रोमन संख्या चिन्ह आहे. आपण लिहित असताना कसं लिहायचं मग 70 आणि 8 78, 70 आणि 8 78. म्हणजे आता 70 कधी येईल LXX ही 70 आणि 5 आणि 3 8 78 अशा पद्धतीने. आता या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाची किंमत 78 येईल ते बघूया. आता हा पहिला पर्याय आहे. आता पहिल्या पर्यायामध्ये बघा XL म्हणजे काय. तर XL म्हणजे 40, कारण 50 मधून 10 गेले 40 राहिले, अधिक X म्हणजे 10, 5 15 3 18 हे 18. 40 आणि 18 78 होईल का नाही, तर 58 होईल. दुसरा पर्याय XL 40 अधिक XXX 30, 40 आणि 30 78 होईल का नाही. तिसरा पर्याय LX आहे ते 50 आणि 10 60 अधिक VII 8, 60 आणि 8 68 झाला, 78 नाही. चौथा पर्याय LXX 50 आणि 20 70 अधिक VIII 8, 70 आणि 8 78. म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय काय आहे बरोबर आहे. आणि आपण पण आता यावरती अनेक प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न जो अवघड ह्याच्यामध्ये मला वाटत नाही काय नाही. पहिला प्रश्न 500, त्याच्यानंतर 400 ला काय म्हणतात, कोणती जोडी चुकीची आहे, बेरीज 71. अतिशय सोपे प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे बघा, यम छेद डी. आता आपण जे प्रश्न पाहिलेले आहे तसाच, यम छेद डी गुणिले सी, यम छेद डी गुणिले सी. आता यम म्हणजे काय LCDM 1000, यम म्हणजे काय 1000. या ठिकाणी लिहितो 1000 छेद LCD, डी म्हणजे काय 500 आणि LCC म्हणजे 100. बरोबर आहे. 0 0 कटलं, 5 1 5, 5 2 10 आणि 100 2 200. तर 200 ला काय येतं DC. तर पर्याय क्रमांक 4 तो पण प्रश्न आहे DC. तर यानंतर
1.2 मधला 5वा प्रश्न आहे बघा. घड्याळात 8:45 वाजले आहेत, तर 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर जाईल? आता 8:45 वाजलेले आहेत म्हटल्यानंतर तास काटा आणि मिनिट काटा 9 वरच असतो, बरोबर आहे. तर 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर जाईल? बरोबर आहे. तर 10 मिनिटानंतर मिनिट काटा जेव्हा 9 वर मिनिट काटा असतो तेव्हा 10 मिनिटानंतर 5 मिनिटानंतर 10 वर आणि पुन्हा 5 मिनिटानंतर 11 वर, म्हणजे 10 मिनिटानंतर मिनिट काटा 11 वरती जाईल. म्हणजे 11ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हणतात? XI, पर्याय क्रमांक 2. ओके. तर यानंतर 5वी स्कॉलरशिप पुस्तकामधील 1.2 मधला स्वाध्याय 1.2 मधला हा 6वा प्रश्न विचारलेला आहे की सभागृहातील एका ओळीत बघा, सभागृह आहे आणि त्या एका ओळीमध्ये XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, खुर्च्या ठेवलेल्या असतील आणि त्या चेअरवरती नंबर असतील. त्या चेअरवरती नंबर आहेत कुठून कुठपर्यंत? XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक दिलेले आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? जेव्हा एखाद्या ओळीतील आसनं जेव्हा काढायची असतात आणि या क्रमांकापासून त्या क्रमांकापर्यंत असे आसन क्रमांक दिलेले आहेत, असा जर प्रश्न असेल तर त्या दोघाची वजाबाकी करायची आणि त्याच्यामध्ये एक मिसळायचं. दोघाची वजाबाकी करायची त्याच्यामध्ये एक मिसळायचं. म्हणजे x म्हणजे काय? x म्हणजे 10, x म्हणजे 10, VII म्हणजे 5 आणि 2 7, म्हणजे 10 आणि 10 20 आणि 7 27 आलं. आणि LXVI, L म्हणजे 50, x म्हणजे 10, VI म्हणजे 5 आणि 1 6, म्हणजे 50 आणि 10 60 आणि 7 66, म्हणजे 27 पासून 66 पर्यंत क्रमांक आहेत. म्हणजे या दोघाची वजाबाकी करायची. 66 मधून 27 गेले, इकडचा हातचा इकडे घेतला, 16 मधून 7 गेले, 9 राहिले, 5 राहिलं, 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 39. आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक मिसळायचं, म्हणजे काय आलं उत्तर? 40. बघा, आणि पर्यायामध्ये 39 पण आहे. बरेच मुलं काय करतात? त्याची वजाबाकी करतात, लगेच आपल्याला उत्तर दिसत नाही, लगेच गोल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं नाही. तर शेवटी त्याच्यामध्ये एक मिसळायचं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ओके. तर 1.2 मधला हा कितवा प्रश्न होता? 6वा प्रश्न होता. बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर असा कुठलाच प्रश्न मला वाटत नाहीये की अवघड आहे आणि आपण सर्व प्रश्न त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर रोमन संख्या चिन्ह, तसेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय, ते संपूर्ण माहिती आपण आताच्या या व्हिडिओ मधून घेतलेली आहे. आणि सर्व 5वीचे जे काही स्कॉलरशिपचे जे मुलं आहेत, नवोदयचे किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्या चिन्ह हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं पण असेल. ओके. तर आणि पुन्हा एकदा, जर तुम्हाला ते व्हिडिओ भेटत नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. प्लेलिस्ट मध्ये वेगवेगळे तिथं भाग केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण गणित हे स्पर्धा परीक्षा, जे काही मुलं पोलीस भरतीच्या पण जे नवीन स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत, ज्यांचं गणित बेसिक करायचं असेल तर त्यांनी आपलं युट्यूब चॅनल नक्की त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला येत राहतील. ओके. धन्यवाद.